नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र कदम, राहणार कामोठे, नवी मुंबई. सध्या सुट्टीनिमित्त माझ्या मूळ गावी म्हणजेच बोर्णे, जिल्हा सातारा, राजधानी सातारा येथे आलेलो आहे. गेले काही दिवस रानवाटा भटकताना किंवा फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे जागोजागी पसरलेले प्लास्टिकचे ढीग. आमचं गाव तसं टुमदार, छोटंसंच, निसर्गरम्य म्हणू शकता. चारही बाजूंनी पर्यटन स्थळे वेढलेली, म्हणजे अगदीच उत्तरेला सज्जनगड आहे, पूर्वेला अजिंक्यतारा आहे, दोघांच्या मधोमध कास प्लॅटो आहे. आमच्या गावाच्या वरच म्हणजे अगदी 2-3 किलोमीटरवरती ठोसेघर वॉटरफॉल आहे. त्याला काही लोक चाळकेवाडीचा धबधबा असंही म्हणतात. जी फुलं कास प्लॅटोवरती येतात, अगदी सेम फुलं चाळकेवाडीच्या प्लॅटोवरती पण येतात. प्लस इथे सुझलोन कंपनीचे मोठे मोठे विंडमिल्स आहेत, म्हणजे इथे एकंदर रिन्युएबल एनर्जी प्रोड्यूस केली जाते. सांगण्याचा मुद्दा हाच की हवेची गुणवत्ता चांगली आहे, वातावरण आरोग्यास एकदम पूरक आणि पोषक आहे. आणि युनेस्कोने नुकताच जागतिक वारसा म्हणून घोषित केल्यानंतर आणि कासचं कमर्शियलायझेशन झाल्यानंतर पर्यटकांचं इकडे येणं जाणं म्हणजे वर्दळ वाढलेली आहे. तर एक गोष्ट मला खटकली, जी मगाशी मी नमूद केली, की प्लास्टिकचा अतिवापर आणि प्लास्टिकचा गैरवापर म्हणा, अतिवापर म्हणा, किंवा प्लास्टिकचं प्रदूषण म्हणा. म्हणजे मी आज जागोजागी प्लास्टिकचे एवढे ढीग पाहिलेत. म्हणजे उदाहरणादाखल द्यायचं झालं तर सज्जनगडनंतर पांगारे फाटा म्हणून जागा आहे, रस्ता जिथून पांगाऱ्याला जातो. पांगारे हे गाव आहे इकडे. तुम्ही शर्यत किंवा लय भारी पिक्चर पाहिला असेल तर या दोन्ही सुप्रसिद्ध अशा मराठी मूव्हीजचं शूटिंग या गावी झालं होतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की हे किती सुंदर असं गाव आहे. तर या पांगारे फाट्यापासून बोर्णे गावाच्या वेशीपर्यंतच कमीत कमी 30 ते 40 किलोचं प्लास्टिक तुम्हाला मिळेल. म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही विचार करा, जर तुम्ही सज्जनगडाच्या पायथ्यापासून किंवा अगदीच बोगद्यापासून जर तुम्ही कास म्हणा किंवा बोगद्यापासून तुम्ही जर ठोसेघरपर्यंत प्लास्टिक गोळा केलं तर कमीत कमी 1 टन प्लास्टिक तुम्हाला मिळेल. मग हे कितपत योग्य आहे ते तुम्ही सांगा. म्हणजे हे प्लास्टिक असंच पडून राहिलं आणि या प्लास्टिकमध्ये 70 ते 80% ज्या गोष्टी आहेत त्या दारूच्या बाटल्या, देशी दारूच्या बाटल्या, तुमचे विमल, विरा, कसले हिरा बिरा गुटके, त्याचे पाऊच, पाकिटं, लेज, गेल्या बाजार फ्रुटीची पाकिटं. म्हणजे मी काय महाभाग असे बघितलेत की त्यांची कार्टी ऑडी आणि BMWमधून फिरतात, वरची ती ग्लास, ती काय वरची काच असते ती मागे करून वरती तोंड काढून मस्त मजा करत असतात. तिथेच कुठलं तरी एक छोटं बारकं कार्ट फ्रुटी पितं आणि ते चुरगळून लेजचं पाकिट बाहेर फेकून देतं. आणि हीच माणसं सोशल मीडियावरती गळे काढत असतात पर्यावरणासाठी. हे तिकडे AC मध्ये ऑफिसमध्ये बसणार. आमच्याच ऑफिसमध्ये असे काही महाभाग आहेत, तिकडे ACत बसणार, फेसबुकवरती, इंस्टावरती नवीन नवीन रील्स बनवणार, तिकडे टाकणार आणि ह्यांना फक्त फेमस व्हायचं आहे. पण पर्यावरणाविषयी कुणालाही काहीही करायचं नाही आहे. मला वाटतं मी पण काय एकटाच जाऊन टनभर कचरा गोळा करू शकत नाही. पण मला हेच सांगायचं आहे, मला फक्त मनापासून तुमच्यापर्यंत हे पोचवायचं आहे. बाबांनो, तुम्ही दारू तुमच्या पैशाची पिताय, तुम्ही प्या, दारू सोडा. दारू आरोग्यास हानिकारक आहे नाही आहे ह्याची काळजी शासन घेईल आणि तुम्हालाही कळतं आहे, कारण बाटलीवरती लिहिलेलं आहे. धूम्रपान करा, करू नका, हे सगळं लिहिलेलं आहे, सगळं तुम्ही जाणता, सगळं तुम्हाला कळतं आहे. पण बाबांनो, बसल्या जागी खाल्ल्यानंतर ॲटलिस्ट ते ग्लास कॅरी तर करा. कचऱ्याच्या डब्यात नेऊन तुम्ही स्वतः फेका तरी. ते लेजचे पाकिटं उचलून निदान गावच्या वेसेवरती एखादा कचऱ्याचा कलश असेल, काय असेल, तिथे एका जागी ठेवा तरी. का बसेल तिथे आपला खाऊन हागायची सवय तुम्हाला लागलेली, कधी सुटणार तुमची? म्हणजे दारू सोडण्यासाठी मी तुम्हाला म्हणत नाही, तुम्ही तुमच्या पैशाचे प्या, तुम्ही खा, तुम्हाला जे करायचं ते करा. तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य घटनेने दिलेलं आहे. पण हे कागद फेकण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला कोणी दिलं? इथे जेवढे पर्यावरणामध्ये प्राणी आहेत, गाई गुरं आहेत, गेल्या बाजार इकडे, आता इकडे बिबट्यांची पण संख्या वाढते. हे पर्यावरणातलं प्लास्टिक वर्षानुवर्ष, शतकानुशतकं असंच पडून राहतं, त्याची विल्हेवाट लागत नाही. शाळेमध्ये आपल्याला शिकवतात की परिसर अभ्यासमध्ये, पण काय शिकतो आहे आपण? खाल्लं की असं चुरगुळ्या करायचं आणि फेकून द्यायचं. मला एवढा मानसिक त्रास झाला आहे बघून, तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. पण मी काय करू पण शकत नाही आहे. पण मी माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. कृपा करून बसल्या जागी प्लास्टिक फेकू नका. खा, प्या, मजा करा. पण तुमचं हे प्लास्टिक तुमच्याबरोबर कॅरी करा.
आणि योग्य ठिकाणी जाऊन एखाद्या कचऱ्याच्या डब्यामध्ये, सुक्या कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा तुमच्या घरच्या डब्यामध्ये टाका, जेणेकरून ते योग्य ठिकाणी जाईल, रिसायकल होईल. कारण की बघा, प्लास्टिक आपण आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीजमधून काढू शकत नाही. माझ्या घरातच मी भरपूर साऱ्या गोष्टी प्लॅस्टिकच्या वापरतो, त्याबद्दल आता काहीच करू शकत नाही. पण निदान आपण रिसायकल तर करू शकतो, काहीतरी करू शकतो, छोटासा बदल पर्यावरणामध्ये. का आपली वाट लावायची म्हणून लावायची, देवाने दिलं आहे तर वारपायचं. फक्त जाग्यासाठी, सातबारासाठी तुम्ही जसं भांडता, तसं जरा आपल्या मदर नेचरसाठी पण भांडा. बस एवढेच माझा शब्द आहे, एवढंच मला पोचवायचं होतं. हे प्लीज मनापासून सांगतो आहे, कृपा करून इकडे लक्ष द्या. तर येणाऱ्या 10 वर्षामध्ये परिस्थिती एवढी घाणेरडी होईल की जागोजागी तुम्हाला झाडं कमी आणि प्लास्टिक जास्त दिसेल. आणि ह्याचे दुष्परिणाम तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना, तुमच्या मुलांना भोगावे लागतील. थँक्यू व्हेरी मच.